वेलकम टू श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी. विद्यार्थी मित्रो, आपण सेल द युनिट ऑफ लाईट लेक्चर नंबर 5 मध्ये आहोत. तर बघूया आपण नेक्स्टमध्ये पुढे. ऑल थॉट each layer of the envelope perform distinct function. They act together as a single protective unit. याचा अर्थ काय मुलांनो बघा की इन्व्हॉल्वचा अर्थ कवर. इन्व्हॉल्वचा अर्थ काय आहे? कवर असं म्हटलं जाते. समजा आपल्याला रक्षाबंधनच्या वेळी जे बहिणीकडून राखी आलेली असत्या त्याला एक कवर असते, लिफाफा म्हटलं जाते. तर याला इन्व्हॉल्वचा अर्थ आहे पहिला लिफाफा असं आपण म्हणूया. तर काय दिसायला बघा की इन्व्हॉल्वचा अर्थ पहिला समजून घ्या. इन्व्हॉल्व परफॉर्म डिस्टिंक्ट फंक्शन, एक ठळक असं फंक्शन कार्य पार मिळते. काय कार्य आहे? प्रोटेक्टिव्ह युनिट, हे संरक्षण करणारं भाग आहे. हा काय आहे? प्रोटेक्टिव्ह युनिट आहे. ओके. द सेल वॉल ऑफ प्रोकॅरियोटिक इज मेड ऑफ पेप्टिडोग्लायकॉन. तर सेल वॉल जी आहे ती पेप्टिडोग्लायकॉनपासून बनल्या. पेप्टिडोग्लायकॉन इज अ पॉलिमर. मोनो चा अर्थ सिंगल, SINGL. पॉलीचा अर्थ मेनी. समजा आपल्या घराची जे काही बांधकाम असते, जी वीट असते, सिंगल वीट आहे, ब्रिक्स म्हटलं जाते, ती मोनो आहे. आणि ह्यानंतर जी अशी भिंत बनली जात्या, वॉल बनली जात्या, ह्याला म्हटलं आपण पॉली. ओके. तर काय ना, द सेल वॉल ऑफ प्रोकॅरियोटिक इज मेड ऑफ पेप्टिडोग्लायकॉन विच इज द पॉलिमर ऑफ ॲम्युनो शुगर अँड म्युरामिक ॲसिड. एक क्वेश्चन विचारला जाईल. पेप्टिडोग्लायकॉन इज अ पॉलिमर ऑफ an acetyl glucosamine and an acetyl muramic acid. Bacteria can be classified. काय म्हटले? बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाय इंटू 2 ग्रुप. बॅक्टेरियाना 2 ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेलं आहे. तर पहिलं काय दिलं बघा की तर बॅक्टेरियाना क्लासिफाय केलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ सेल इन्व्हॉल्व. सेलचा जो इन्व्हॉल्व आहे याच्या आधारे. तर काय आहे की द मॅनर इन विच रिस्पॉन्स टू स्टेनिंग. स्टेनचा अर्थ कलर करणे, रंगणे. याला काय म्हणूया? रंगणे म्हणूया आपण. स्टेनिंग म्हटलं जाते. काय आहे? ग्राम. ज्या स्टेनिंग करतात त्यांना ग्राम पॉझिटिव्ह, आणि ज्या कलर होत नाही त्यांना ग्राम निगेटिव्ह. ह्या ओळीचा अर्थ समजला का बघा की जे बॅक्टेरिया जे आहेत यांना स्टेनिंग केले जाते, ज्या कलर करून घेतात त्यांना काय म्हणूया? ग्राम पॉझिटिव्ह. आणि ज्या कलर होत नाही आहेत त्यांना काय म्हणायचं? ग्राम निगेटिव्ह. समजाले काय? हा बघा, तुम्ही म्हणाल या ठिकाणी जर विचार केला की बॅक्टेरियामध्ये सर्वात जी बाहेर असते लेअर, त्याला म्हटलं जाते, सर्वात जी बाहेर लेअर असते बॅक्टेरियामध्ये, तर त्याला काय म्हटलं जाते? ग्लायकोकॅलेक्स. याला काय म्हटलं? ते सर्वात बाहेर आहे ते ग्लायकोकॅलेक्स. त्यानंतर त्याच्या आत जे आहे त्याला काय म्हटलंय? सेल वॉल. आणि 3rd नंबरला जे आहे ती प्लाझ्मा मेम्ब्रेन. याला काय म्हटलंय? प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता ही जी काही ह्या तिन्हीला काय म्हटलंय? इन्व्हॉल्व. एक शब्द वापरला इथं, इन्व्हॉल्व. ग्लायकोकॅलेक्स, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन. जे बॅक्टेरिया आहेत यांना काय केलं आहे बघा, 2 ठिकाणी डिवायडेशन केलेलं आहे. ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह. सेल वॉल जे आहे, सेल वॉलचं जे कंपोजिशन आहे याच्या आधारे जर बॅक्टेरियाने कलर केलं, रंगून घेतलं, तर त्याला ग्राम पॉझिटिव्ह म्हणायचं. आणि ज्या बॅक्टेरिया स्टेनमध्ये रंगत नाहीत त्यांना काय म्हणायचं? ग्राम निगेटिव्ह. ही टेक्निक आहे. ख्रिश्चन ग्रॅम, एक सायंटिस्ट आहेत, ख्रिश्चन ग्रॅम, यांनी काय केलं? शोधून काढले. आणि ह्यासाठी त्यांनी क्रिस्टल व्हायलेट, सायंटिस्टचं नाव लिहून ठेवत आहे का बघा, ख्रिश्चन ग्रॅम. ख्रिश्चन ग्रॅम. आणि ह्यासाठी तिने क्रिस्टल व्हायलेट कुठलं वापरलं बघा? क्रिस्टल व्हायलेटचा वापर केला.
क्रिस्टल व्हायलेट. ओके. नेक्स्ट बघा. तर काय सांगितलं बघा, आपल्याकडे एक बॅक्टेरिया आहेत. ह्या काही आमच्याकडं बॅक्टेरिया आहेत. जरा बघूया की आमच्याकडे ह्या बॅक्टेरिया जे आहेत, समजा माझ्याकडे ही बॅक्टेरिया जी आहे ती ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह कसं म्हणणार. सुरुवातीला जर तुम्ही बघितला तर सुरुवातीला जे दोन्ही बॅक्टेरिया आहेत काय दिसायला बघा, बॅक्टेरिया दिसायला ह्या कलर करण्यासाठी घेतल्या, या दोन्ही कलर करायचे. तर क्रिस्टल व्हायलेट वापरलं. सोल्युशन काय वापरलं, क्रिस्टल व्हायलेटमध्ये या दोन्ही बॅक्टेरियानं काय केलं, कलर करून घेतलं. त्यानंतर त्याच्यावर आयोडीनचं ट्रीटमेंट केलं. आयोडीन, तर या पर्पल कलर दिसायला आले. आणि त्यानंतर काय केलं, डिकलरायझेशन, ह्यांचा कलर घालवायचा प्रयत्न केला. काय केला, कलर घालवायचा प्रयत्न केला. तर त्यासाठी काय केलं की कलर घालवायचा प्रयत्न केल्यानंतर ज्या बॅक्टेरियाने रंग आपला सोडला तर या काय होणार, ग्राम निगेटिव्ह. ग्राम निगेटिव्ह. आणि ज्या बॅक्टेरियानं आहे तसा रंग ठेवला त्याला काय म्हटलं, ग्राम पॉझिटिव्ह. आणि परत आम्ही काउंटर करंट केलं. काय करून घेतलं आम्ही, काउंटर करंट केल्यानंतर आम्हाला समजलं की आम्हाला ओळखायला पाहिजे ना कल्चरमध्ये ग्राम पॉझिटिव्ह कुठले आहेत आणि निगेटिव्ह कुठले आहेत. ही साठी काय केलं, काउंटर करंट केलं. समजले का बघा. बरं, नेक्स्ट घेऊया आपण. बघा काय केलं आपण की सुरुवातीला बघा की आमच्याकडे की नाही रॉडसारख्या, रॉड आणि स्पेरिकल, रॉड म्हणजे असा स्पेरिकल गोल, दोन प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. ॲप्लिकेशन ऑफ क्रिस्टल व्हायलेट, सुरुवातीला मी क्रिस्टल व्हायलेटचा वापर केला, नंतर आयोडीनचा वापर केला. तर दोन्ही बॅक्टेरिया आम्हाला काय दिसायला, पर्पल जांभळ्या कलरचे दिसायला. त्यानंतर काय केलं आम्ही, डिस्टेनिंग केलं. ह्याचं काय केलं आपण की अल्कोहोल वॉश केलं, डिकलरायझेशन केलं. तर अल्कोहोल वॉश केल्यानंतर स्वच्छ केलं म्हणून आपण, तर रॉड शेप जी बॅक्टेरिया होती हिनं आपला कलर सोडला, पण जी गोल जी होती स्पेरिकल त्याचा मात्र आहे तसाच आहे. म्हणजे ही रॉड शेप काय असणार आहे, ग्राम निगेटिव्ह, आणि जी गोल स्पेरिकल आहे ती काय असणार, पॉझिटिव्ह. मग काय केलं आम्ही, काउंटर करंटसाठी काउंटर करंटसाठी आम्ही काय केलं, सॅफरिन वापरलं. सॅफरिनचा वापर केला. आणि सॅफरिनचा वापर केल्यानंतर आम्हाला समजलं की ग्राम पॉझिटिव्ह कोण आहेत, रॉड शेप आहेत, स्पेरिकल जे गोल आहेत ते ग्राम पॉझिटिव्ह आहेत आणि रॉड शेप आहेत ते काय आहेत, निगेटिव्ह आहेत. ओके. तर अशा प्रकारे नंतर आम्हाला काय दिसाले, अशी प्रकारची कॉलनी दिसाली. तर बघा की काय दिसालं की ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह ह्या जे बॅक्टेरिया आहेत यांच्या सेलमध्ये काय वेगळेपण पाहायला मिळते. ही जी ग्राम पॉझिटिव्ह आहे, या ग्राम पॉझिटिव्हचे जर बघा आणि ग्राम निगेटिव्ह यांच्यामध्ये पेप्टिडोग्लायकोनची मात्रा बघा, ही पेप्टिडोग्लायकोन आहे. तर ग्राम पॉझिटिव्हमध्ये पेप्टिडोग्लायकोन जी आहे ती जास्त आहे, लार्ज दिसाले, थिक आहे असं म्हणूया, थिक, THICK. पण ग्राम निगेटिव्हमध्ये जे पेप्टिडोग्लायकोन आहे बघा, व्हायलेट कलर, ती थिन आहे. आणि ह्यामुळं काय केलं की ग्राम पॉझिटिव्हकडं जी पेप्टिडोग्लायकोन आहे थिक होती म्हणून तिने कलर करून घेतलं. पण ग्राम निगेटिव्हकडं पेप्टिडोग्लायकोन आहे थिन होती आणि त्यामुळे तिने कलर करून घेतली नाही. दुसरी वैशिष्ट्य जर तुम्ही बघितला तर काय दिसते बघा की ह्यामध्ये जर तुम्ही बघितला ग्राम निगेटिव्हमध्ये जी बाहेर एक आउटर मेम्ब्रेन आहे बघा, ह्यामध्ये लायपोपॉलिसॅकराइड दिसाले, लायपोपॉलिसॅकराइड जे ग्राम पॉझिटिव्हमध्ये ॲब्सेंट आहे. ही दोन्हीचे दोन्ही काय केल्या त्यात प्रश्न म्हणून तुम्हाला विचारू शकतात. ओके. नेक्स्ट घ्या. चला ठीक आहे. आणखी जरा बघा जर ज्यांना पाहिजे असेल तर की आमच्याकडे 2 पॉईंट आहेत की काय आहे, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया यांचं सेल वॉलचं कंपोजिशन बघा की ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये जी सेल वॉल जी आहे बघा आणि ग्राम निगेटिव्हमध्ये सेल वॉलची बघा. या ठिकाणी काय दिसाले बघा की आमच्याकडं या ठिकाणी बघा की इकोइक ॲसिड दिसेल तुम्हाला, हे प्रश्न आहे. ग्राम पॉझिटिव्हच्या सेलमध्ये
टिकोईक ॲसिड पाहायला मिळतं आहे, हा MCQ विचारला जातो आहे. पण ग्राम निगेटिव्हमध्ये नाही आहे, अपसेट. त्यानंतर बघा ग्राम पॉझिटिव्हमध्ये पेप्टिड ग्लायकोन थिक आहे, थिक. परंतु ग्राम निगेटिव्हमध्ये पेप्टिड ग्लायकोन आहे थिन दिसाल्या, थिन. बघा हे काय आहे, थिन दिसाले बघा इथं आहे, हे सगळा भाग. ओके ओके, चला ठीक आहे, नेक्स्ट बघूया. तर इथं बघा, इथं आपण काय करू शकतो की 2 MCQ आपण काढू शकतो इथून. काय दिसाले बघा की पेप्टिड ग्लायकोन थिक ग्राम पॉझिटिव्ह आणि पेप्टिड ग्लायकोन थिन ग्राम निगेटिव्ह. त्यानंतर तुम्हाला काय दिसाले बघा, टिकोईक ॲसिड प्रेझेंट, टिकोईक ॲब्सेंट, लिपिड पॉलिसॅकराइड ॲब्सेंट आणि प्रेझेंट. एवढं जरी तुम्ही समजून घेतलं, एवढं बास, हे MCQ घेऊ आपण. ओके, परत आपण NCERTकडे जाऊया. NCERT काय म्हणते बघा आपल्याकडं. ओके, NCERT काय म्हणाले बघा, ग्लायकोकॅलेक्स डिफर इन कंपोजिशन अँड थिकनेस अमॉंग डिफरंट बॅक्टेरिया. माहिती आहे की बॅक्टेरियाच्या सर्वात बाहेर ग्लायकोकॅलेक्स आहे, त्याच्यात सेल वॉल आहे, त्याच्यात सेल मेम्ब्रेन आहे. ग्लायकोकॅलेक्सचं कंपोजिशन 2 प्रकार आहे, जर थिक असेल किंवा थिन असेल. थिक असेल तर कॅप्सूल म्हणा, हा MCQ. थिन असेल तर स्लाईम, हा दुसरा MCQ. बस, याचा अर्थ स्लाईम आणि कॅप्सूल जे आहे बॅक्टेरियामध्ये कशापासून बनला असेल, ग्लायकोकॅलेक्स. बघा, इट कुड बी लूज, लूज म्हणजे थिन म्हणूया, टू स्लाईम. इन सम मे बी थिक कॅप्सूल. कॅप्सूलची टॅबलेट असते बघा आपल्याकडे मेडिसिनमध्ये, अशी कॅप्सूल असते बघा, टफ. द सेल वॉल डिटरमेंट, काय सांगितले बघा, सेल वॉल डिटरमेंट काय सांगितले की शेप ऑफ द सेल अँड प्रोव्हाइड स्ट्रॉंग स्ट्रक्चर सपोर्ट टू बॅक्टेरिया फ्रॉम ब्लास्टिंग. सेल वॉल जे आहे प्रोटेक्टिव्ह नेचर आहे. एखादी जी बॅक्टेरिया आहे, या बॅक्टेरियामध्ये एखादं पायथोजनचं इन्फेक्शन होऊ नये किंवा वॉटर कंटिन्यू आत जाऊन ती सेल ब्लास्ट होऊ नये, यासाठी डिफेन्स मेकॅनिझम म्हणून बॅक्टेरियाची सेल वॉल काम करते आहे, डिफेन्स मेकॅनिझम. तर काय दिसाले बघा की आम्हाला 2 प्रकारचं दिसाले. जे ग्लायकोकॅलेक्स जे आहे ते आम्हाला 2 प्रकारचं पाहायला मिळतं आहे. जर थिक असेल तर काय म्हटलं बघा, जर या ठिकाणी थिक असेल कॅप्सूल, थिन असेल तर स्लाईम. बघा इथं काय शब्द वापरला आहे, कंडेन्स किंवा क्लोज शब्द वापरला आहे, किंवा इथं लूज म्हणजे थिन. याचा अर्थ कॅप्सूल आणि स्लाईम लेअर याला काय म्हणतोय, ग्लायकोकॅलेक्स. The plasma membrane is selective permeable in nature that indicate the with the outside world. आपलं जे घर आहे, समजा मी इथं काय करतो की आपलं इथं घर काढतोय आपण, काय करूया आपण, इथं घर आपण काढूया. हे असं घर आहे आपलं, 1ली 4थीला असं काढतोय आपण घर. ही कवलं आहेत आपली, ही भिंत आहे, खिडकी आहे आणि दरवाजा हा आहे आपला. या दरवाजामधून काय येणार, कोण आत येणार. समजा आपला पाहुणे असेल, आमचा मामा असेल, तर तो काय येणार, तो डायरेक्ट आत येणार. परंतु डिफरंट अनोळखी व्यक्ती असेल, ज्यांना आपण ओळखत नाही आहे, तर त्याला आपण आत घेणार नाही. समजा एखादी व्यक्ती आल्या, ही ओळखीची नाही आहे, तर त्याला आपण आत घेणार नाही. तसंच सेल्समध्ये जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ही काय करते, सिलेक्टिव्ह परमिएबल. काही ॲटम मॉलिक्यूलला आत घेणार, पण काहींना घेणार नाही आहे. धिस मेम्ब्रेन सिमिलर स्ट्रक्चर टू प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिकमध्ये सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन ही दोन्हीकडे एकसारखंच काम करते. ओके, काय दिलं बघा, अ स्पेशल मेम्ब्रेन स्ट्रक्चर मिझोझोम. एक नवीन शब्द येतोय बघा, मिझोझोम.
मिझोझोम विच फॉर्म बाय एक्सटेन्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. एक पहिला MCQ तर बनलेला आहे, मिझोझोम एक्सटेन्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. याचा अर्थ मिझोझोम ही प्लाझ्मा मेम्ब्रेनपासून बनलेली आहे. हा झाला MCQ. एक्सटेन्शन म्हणजे आउटग्रोथ म्हणूया आपण. दीज काय म्हटले बघा की दीज एक्सटेन्शन आर फॉर्म व्हेसायकल ट्यूब्यूल अँड लॅमिनी. बघूया आपण हे एक्सटेन्शन नंतर काय काम करणार आहे, फंक्शन आहे. दे हेल्प इन सेल वॉल फॉर्मेशन. बघूया मिझोझोम काय काय काम करायले, सेल वॉलचं फॉर्मेशन, DNA रेप्लिकेशन, डिस्ट्रीब्युशन डॉटर सेल. दे ऑल्सो हेल्प रिस्पायरेशन. लक्षात ठेवा, रिस्पायरेशन, सिक्रेशन, इनक्रीज द सरफेस एरिया प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी काय विचारले आपण बघूया की एक मिनटं आपल्याकडे जागा आहे का बघूया आपल्याला. बघा दिसते का बघा. समजा आपण हे काय करूया, इमेज काढायचा प्रयत्न करूया. बॅक्टेरिया, सर्वात बॅक्टेरियाचा बाहेर काय असणार आहे सांगा की, सेल वॉल, सॉरी ग्लायकोकॅलेक्स. त्यानंतर काय असणार आहे, सेल वॉल. सेल वॉलच्या आत काय पाय मिळणार आपल्याला, सेल मेम्ब्रेन. ही काय आहे, सेल मेम्ब्रेन. याला काय म्हटलं आपण, सेल मेम्ब्रेन. ही सेल मेम्ब्रेन काय करते, आता असं फोल्डिंग करते, असं ही फोल्डिंग करतात. ह्यालाच म्हणायचं मिझोझोम. हे जे स्ट्रक्चर आहे यालाच म्हटलं आम्ही मिझोझोम. याचा अर्थ मिझोझोम कशापासून बनले आहे सांगा. ऑप्शन जे आहे सेल वॉल, ऑप्शन आहे सेल मेम्ब्रेन. बरोबर आहे. तुम्ही म्हणणार हे कलरचा विचार करा ना, सेल मेम्ब्रेन म्हणजे पासून मिझोझोम बनलेला आहे. ओके, आता बघा आता ही इमेज समजून घ्या. दिसतंय का बघा, काय दिसायला बघा की बाहेर कॅप्सूल आहे म्हणजे ग्लायकोकॅलेक्स. याचा काय म्हणजे आत काय आहे, सेल वॉल. त्यानंतर आत जरा बघा तुम्हाला ही ब्लॅक कलर दिसायला पाहिजे. ही काय आहे, सेल मेम्ब्रेन आहे. ही काय आहे, सेल मेम्ब्रेन. ही सेल मेम्ब्रेन आत काय करते, फोल्डिंग करायला असं, आणि फोल्डिंग करून जे स्ट्रक्चर बनवलं आहे याला म्हटलं आपण मिझोझोम. काय म्हटलंय, मिझोझोम. तर प्रत्येक पॉईंट जो आहे ते सुंदर असा समजला पाहिजे. मिझोझोम म्हणजे प्रोकॅरियोटिकमध्ये वेगळं काही स्ट्रक्चर नाही आहे. जी सेल मेम्ब्रेन आहे आत काय करते, फोल्डिंग करते असं, आणि फोल्डिंग केल्यामुळे जे असं स्ट्रक्चर बनले त्याला मिझोझोम म्हटलं जाते. आणि ह्यामध्ये रिस्पायटरी एन्झाईम असते. मग क्वेश्चन तुम्हाला विचारणार, बघा काय प्रश्न आहे, तुम्हीच आन्सर करायचा आहे. परत एकदा काढायचं काय बघा, मिझोझोम परत एकदा काढूया. चला ठीक आहे, आपल्याकडे काही वेळ आहे. तर काय केलं, सर्वात बाहेर सांगा तुम्हीच, सेल वॉल. ही वैध काढायचं आहे, सेल वॉल. हां, आत काय काढलं मी, सेल मेम्ब्रेन. पण ही सेल मेम्ब्रेन आत काय करते, असं फोल्डिंग करते. आणि हे जे फोल्डिंग सारखं जे स्ट्रक्चर आहे, एक मिनटं, हे जे फोल्डिंग सारखं जे स्ट्रक्चर आहे त्यालाच काय म्हटलं जाते, एक मिनिट जरा असं कट करूया. बघा असं आत असं स्ट्रक्चर घातले. असं जे स्ट्रक्चर आहे त्याला मिझोझोम म्हटलं जाते. ओके, काय समजाले का. परत त्याचा काढूया आपण, मिझोझोम काय आहे समजाले. हे जरासं काय करायचं, असं आत फोल्डिंग करायचं, परत स्ट्रक्चर झालं. समजा आता आत जरा थोडंसं गेलं, हे असं जे स्ट्रक्चर आहे यालाच म्हणतो आपण मिझोझोम. मिझोझोम, झोमचा अर्थ बॉडी, झोम मीन्स बॉडी. आणि यामध्ये काय आहे की रिस्पायटरी पिगमेंट पाहायला मिळतात आपल्याला. नेक्स्ट घेऊया आपण. आता दुसरं एक कंटेन आहे क्रोमॅटोपोर. काय करणार, क्रोमॅटोपोर. इन सम प्रोकॅरियोटिक
सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरियाला आपण काय म्हणतोय? सायनोबॅक्टेरियाला आपण म्हणतोय ब्लू ग्रीन अल्गी. सायनोबॅक्टेरियाला आपण काय म्हणतोय? ब्लू ग्रीन अल्गी शब्द वापरला जातोय. ओके, तर सायनोबॅक्टेरियामध्ये काय आहे? देअर आर आउटर मेम्ब्रेन एक्सटेन्शन इन टू सायटोप्लाझम कॉल्ड द क्रोमॅटोफोर. आता मिझोझोम आम्हाला समजलं, पण क्रोमॅटोफोर म्हणजे काय आपण जरा समजून घेऊया. की आम्हाला माहिती आहे की ब्लू ग्रीन अल्गी सायनोबॅक्टेरिया हिने काय केलं? सुरुवातीला फोटोसिंथेसिस केलं. तर आता क्रोमॅटोफोर कसं आहे बघा बॅक्टेरियामध्ये. बॅक्टेरियाच्या सर्वात बाहेर काय आहे बघा, की मी काढली ही सेल वॉल. सेल वॉल. सेल वॉल. आत काय आहे बघा, ही आहे मिझोझोम. काय आहे? मिझोझोम. ही मिझोझोम काय करलं बघा, आत असं जात्या, डाऊट करते असं आत, असंच मगाच्या वाणी आत जात्या, असं डाऊट करत्या, आणि नंतर आत असं फोल्डिंग तयार होतं आहे. आत काय करते? एक एक फोल्डिंग तयार होतं आहे. आणि ह्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट असतात. फोटोसिंथेटिक पिगमेंट. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ह्याला म्हणतो आपण क्रोमॅटोफोर. क्रोमॅटोफोर. याचा अर्थ मिझोझोम समजलं, त्याचबरोबर क्रोमॅटोफोरचा पण अर्थ आपल्याला लागला. आणि यामध्ये फोटोसिंथेसिस असल्यामुळं क्लोरोफिल ए पाहायला मिळतात. आणि क्लोरोफिल ए मुळे काय होते? फोटोसिंथेसिस प्रोसेस. ज्यावेळी इव्हॉल्युशनमध्ये सुरुवातीला जर फोटोसिंथेसिस कोण केला असेल तर त्या सायनोबॅक्टेरिया. आणि त्या सायनोबॅक्टेरियामध्ये आत काय होतं? क्रोमॅटोफोर होतं. क्रोमॅटोफोर म्हणजे काय आहे की सेल मेम्ब्रेनचं काही एक्सटेन्शन आहे, आत काय पाऊचसारखं स्ट्रक्चर बनलं आहे, त्याला क्रोमॅटोफोर म्हटलं आपण. ओके, समजलं का बघा? बघा आणि एकदा मॅग्निफाय करून बघा पाहिजे असेल तर. हे चालेल का बघा तुम्हाला? ही जी इमेज आहे बघा, आणि एकदा बघायचं असेल तर आम्ही काय करणार आहे? मिझोझोम नाही बघायचं आता, मिझोझोम आपलं झालेलं आहे. क्रोमॅटोफोर बघायचं. क्रोमॅटोफोर ही सेल मेम्ब्रेन आहे, आत काय केलं? असं फोल्डिंग केली आहे, प्युअर फोल्डिंग. म्हणजे पहिल्यांदा समजलं क्रोमॅटोफोर, मिझोझोम हे सर्वजण कोण आहेत? प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फोल्डिंग आहे. पण क्रोमॅटोफोरचं फंक्शन वेगळं आहे, फोटोसिंथेसिस. आणि मिझोझोमचं रिस्पायरेशन, DNA सिंथेसिस. ओके, त्यानंतर बघा एक MCQ आला आहे बघा, तुम्ही सांगायचं कमेंटमध्ये, मी नाही सांगणार. क्वेश्चन आहे, पिगमेंट कंटेन मेम्ब्रेन एक्सटेन्शन इन सम सायनोबॅक्टेरिया. सम सायनोबॅक्टेरिया म्हणजे ब्लू ग्रीन. ब्लू ग्रीन अल्गीमध्ये जे पिगमेंट आहेत म्हणजे क्लोरोफिलचा विचार करतायत, कशात असणार? ऑप्शन ए आहे बेसल बॉडी, ऑप्शन बी निमॅटोफोर, सी क्रोमॅटोफोर आणि डी हेट्रोसाइट. तुम्हीच मला आन्सर करा कमेंटमध्ये. त्यानंतर बॅक्टेरिया सेल बी मोटाईल नॉन मोटाईल. मोटाईल म्हणजे मुवमेंट करणारे, जे मुवमेंट करणार आहे त्याला मोटाईल म्हणा, मुवमेंट करणारे. आणि नॉन म्हणजे नाही, ॲब्सेंट. नॉन मोटाईल म्हणजे ॲब्सेंट. बॅक्टेरिया जे आहेत की जी सेल, बॅक्टेरियाची सेल आहे ती मोटाईल असू शकतात, म्हणजे बॅक्टेरिया मोटाईल किंवा नॉन मोटाईल असू शकतात. इफ दे मोटाईल, जर मोटाईल असेल, दे हॅव थिन फिलामेंटस एक्सटेन्शन फ्रॉम सेल वॉल. लक्षात ठेवा, सेल मेम्ब्रेन म्हणायचं नाही आहे. एक क्वेश्चन येईल की बॅक्टेरिया जे मोटाईल आहेत म्हणजे त्यांच्याकडे काय असणार? फ्लेजेला. आणि फ्लेजेला एक्सटेन्शन कशाचं आहे? सेल वॉल. सेल मेम्ब्रेन म्हणू नका, सेल वॉल. बॅक्टेरिया शो रेंज नंबर अँड अरेंजमेंट फ्लॅजेला. फ्लॅजेला त्यांच्याकडं वेगवेगळ्या प्रकारचा असू शकते, ते कोणकोणता आपण बघूया आपण. तर आपल्याकडे एक दिसायला बघा, ही बॅक्टेरिया आहे आणि या बॅक्टेरियाचा जो रेड कलर दिसते ना, हा त्याचा फ्लॅजेला आम्हाला पाहायला मिळतोय. तर बघा, आणि हे काय बघा, हे बघा. तर हे जे फ्लॅजेला जे आहे कुठल्या कुठल्या बघा, एकच बाजू एक असेल सिंगल,
ही रॉड शेप बॅक्टेरिया आहे. ही बॅक्टेरिया कशी आहे, रॉड शेप आहे. तर ह्याचा एक साईडला फ्लेजेल आहे, तर याला काय म्हणायचं, मोनोट्रायकस. एक साईडला टफ आहे, म्हणजे जास्त आहे तिथं, त्याला काय म्हणायचं, एक साईडलाच आहे परंतु जास्त आहे संख्येनं. बघा दिसाले काय, 1 2 3, त्याला काय म्हणायचं, लायफोट्रायकस. आणि त्यानंतर पेरिट्रायकस, बॅक्टेरियाच्या सर्व साईडला बॉडीवर तुम्हाला फ्लॅजेल असेल तर पेरिट्रायकस ई कोली बॅक्टेरियामध्ये. हा MCQ आहे. बायोटेक्नॉलॉजीमध्ये ई कोली बॅक्टेरियाचा सर्वात जास्त वापर केला आहे आणि ई कोली बॅक्टेरियाच्या संपूर्ण बॉडीवर फ्लॅजेला आहे, त्याला म्हणतो आपण पेरिट्रायकस. आणि दोन्ही एंडला एक एक असेल तर काय म्हणणार आम्ही, बरोबर आहे, ॲम्फिट्रायकस. काय म्हणणार, ॲम्फिट्रायकस. समजलं का बघा, पेरिट्रायकस, ॲम्फिट्रायकस. तर अनेक क्वेश्चन येते, बॅक्टेरियाचा जो फ्लॅजेला आहे कशापासून बनलेला आहे. बॅक्टेरिया फ्लॅजेला कंपोज्ड ऑफ प्रोटीन, त्या प्रोटीनचं नाव लक्षात ठेवा, फ्लॅजेलिन प्रोटीन. काय नाव आहे, फ्लॅजेलिन प्रोटीन. हा MCQ म्हणून येऊ शकतोय. तर 3 पार्ट जे फ्लॅजेल आहे त्याचे 3 भाग आहेत, बेसल बॉडी, हुक आणि फ्लॅमेंटस. हा MCQ आहे. ओके, नेक्स्ट घेऊया. बघा, तर कलरमध्ये बघायचं असेल तर बघा, ही हुक दिसाले तुम्हाला. एक हेलिकॉप्टर असते का नाही, हेलिकॉप्टरचं जे काही चक्र जे फिरते ना, रोटर, तशाप्रमाणे फ्लॅजेला काय करते, त्याच्याकडे मोटर असल्यासारखं फिरत असते. तर दिसाले तुम्हाला. ओके, नेक्स्ट घेऊया आपण. तर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो काय दिसायला बघा आपल्याला, बॅक्टेरियल फ्लॅजेला कंपोज्ड ऑफ 3 पार्ट. बघा MCQ आहे की बॅक्टेरियल जो फ्लॅजेला आहे 3 भाग आहेत, फिलामेंट, हुक, बेसल बॉडी. फिलामेंट लॉन्गेस्ट पोर्शन, जो फिलामेंट भाग आहे लॉन्गेस्ट पोर्शन एक्सटेंड सेल सरफेस आउटसाइड, सेलच्या सरफेसपासून आउटसाईडपर्यंत हा एक्सटेंड होतोय. प्रोकॅरियोटिक फ्लॅजेला, एक क्वेश्चन विचारतील, प्रोकॅरियोटिक फ्लॅजेला डू नॉट शो 9+2 अरेंजमेंट. हा MCQ आहे. प्रोकॅरियोटिकच्या फ्लॅजेलामध्ये 9+2 अरेंजमेंट नाही आहे, परंतु युकॅरियोटिकमध्ये सिलियन फ्लॅजेलामध्ये 9+2 अरेंजमेंट पाहायला मिळतात. MCQ विचारला जाईल तुम्हाला, 9+2 अरेंजमेंट कुठं पाहायला मिळणार तुम्हाला. 9+2 अरेंजमेंट आम्हाला काय कळतं की कुठं पाहायला मिळते बघा. प्रोकॅरियोटिक फ्लॅजेला डू नॉट शो 9+2 अरेंजमेंट इंटरनली, व्हाईल इन द युकॅरियोटिक सेल सिलिया फ्लॅजेला 9+2 अरेंजमेंट प्रेझेंट. तर हे तुम्हाला लगेच नाही कळणार आहे 9+2 अरेंजमेंट काय आहे. तर बघूया, आपल्याकडे दुसरी एक स्लाईड आहे का, बघूया आपण. किमान एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रोकॅरियोटिकमध्ये जो प्रोकॅरियोटिक आहे ह्याच्याकडं 9+2 अरेंजमेंट अब्सेंट आणि युकॅरियोटिकमध्ये प्रेझेंट, एवढं जर तुम्ही लिहिला तरी बास आहे. नेक्स्ट घ्या बघा, जर तुम्ही या ठिकाणी बघितला तर हे आहे बघा 9+2, सेंटरला 2 दिसाल्यात, ही सेंटरला 2 आहे बघा, ही 2 आहे ती सेंटरला. आणि बाजूला बघा, काउंट करून बघा 9 आहेत का बघा, 9 दिसतात का बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 ड्युप्लेट काय दिसाल्यात, 9 ड्युप्लेट दिसाल्यात. आणि सेंटरला काय आहे की सिंगल दिसाले 2. ह्याला म्हणायचं 9+2 अरेंजमेंट, जे आम्हाला युकॅरियोटिक सेलमध्ये पाहायला मिळत्या, म्हणजे सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये, पण प्रोकॅरियोटिकमध्ये अब्सेंट. ओके, फ्लॅजेला दुसरं बघा, फ्लॅजेला सोडून काय आहे बघा की फ्लॅजेला ब्लिसाइड, फ्लॅजेला सोडूया आपण, पिली फिब्री आल्सो सरफेस स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियाच्या सरफेसवर फ्लॅजेला सोडून पिली आणि फिब्रीसुद्धा पाहायला मिळतात, परंतु बट डू नॉट प्ले रोल इन मोटिलिटी. आता प्रश्न विचारणार की पिली आणि फिब्री हे मुवमेंट शो करतात की नाही, नो, अब्सेंट.
मुवमेंट करणार नाहीत. मग काय करणार? द पिली आर इलॉंगेटेड ट्युब्युलर स्ट्रक्चर स्पेशल प्रोटीन ट्युब्युलिन प्रोटीन. पिली जी आहे हे ट्युब्युलिन प्रोटीनपासून बनलेली आहे. ओके. त्यानंतर फिब्री जी आहे, फिब्री स्मॉल ब्रिस्ट लाईक फायबर सपोर्ट स्प्रोटिंग आउट ऑफ सेल. सेलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळते. इन सम बॅक्टेरिया दे आर नो हेल्प टू अटॅच बॅक्टेरिया रॉक. हे जे पिली आणि फिब्री आहे ते अटॅचमेंट करण्यासाठी, समजा आपले इंटेस्टाईन आहे, इंटेस्टाईनच्या आत काय आहे? ई कोली बॅक्टेरिया आहे. मग इंटेस्टाईनमध्ये मुवमेंट आहे ती स्लिप होऊ नये म्हणून पिली आणि फिब्रीसारखं जे स्ट्रक्चर आहे ते घट्ट पकडून धरायचं काम करतात. म्हणजे इथं काय दिलं आहे बघा, अटॅच बॅक्टेरिया टू रॉक स्ट्रीम ऑल्सो होस्ट बॉडी. म्हणजे काय होणार की तिथून बाहेर पडू नये म्हणून पकडण्यासाठी स्ट्रक्चर केलं आहे ते अटॅचमेंट म्हणूया, अटॅचमेंट. तर हे दे बघा, हे जे समोर जे स्ट्रक्चर दिसतंय त्याला काय म्हटलं आपण? पिली कुठला आहे बघा, फिब्री कुठला आहे बघा. जे लॉंग जे आहे ते पिली आहे, स्मॉल जे आहे ते फिब्री आहे. काय दिले बघा, फिब्री शॉर्ट थिन फिब्री आहे. त्यानंतर काय होणार? अटॅचमेंट इनिशिएट अटॅचमेंटसाठी आहे बघा, अटॅचमेंट. आणि पिलीचं जरा थोडंसं वेगळं आहे. समजा ही दोन बॅक्टेरिया, समजा ही बॅक्टेरिया आहे आणि ही एक बॅक्टेरिया आहे, ए आणि बी. ह्यांना काय करायचं आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शन करायचं आहे. काय करायचं आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शन करायचं आहे. तर हे काय करणार की ही दोघंजण एक ट्यूबचं फॉर्मेशन करतात. इथून एक ट्यूब आल्या, इकडून एक ट्यूब आल्या, दोघंजण मिळून ही ट्यूब तयार करतात आणि याला म्हणायचं कॉन्ज्युगेशन. MCQ विचारला जाईल की बॅक्टेरियामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे हे कॉन्ज्युगेशननं बनलं जाते. कॉन्ज्युगेशन म्हणजे काय? एक ट्यूब आहे, ही दोन जी पिले आहेत हिने ट्यूब तयार केलेले आहेत आणि आपलं जेनेटिक मटेरियल जे आहे हिने काय करल्यात? हे जे जेनेटिक मटेरियल आहे ते एक्सचेंज करायचा प्रयत्न करायल्यात. काय करल्यात? हे जे जेनेटिक मटेरियल आहे, सेकंड थोडंसं हायर लेवलचं क्वेश्चन आहेत. ओके. आता लास्ट आहे रायबोझोम. झोम म्हणजे बॉडी, झोम मीन्स बॉडी, झोमचा अर्थ बॉडी. रायबोझोम इन प्रोकॅरिटिक आर असोसिएटेड विथ प्लाझ्मा मेम्ब्रेन. बघा प्रोकॅरिटिकमध्ये बघा एकच मेम्ब्रेन आहे ती म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन. लिव्हिंग तुम्ही मला सेल वॉल आहे, सेल वॉल नॉन लिव्हिंग आहे, लक्षात ठेवा, सेल वॉल नॉन लिव्हिंग. ग्लायकोकॅलेक्स, ग्लायकोकॅलेक्स हे प्रोटेक्टिव्ह आहे म्हणजे त्याला आपण कॅप्सूल किंवा स्लाईम म्हटलं होतं. मग राहिलं कोण? प्लाझ्मा मेम्ब्रेन. दे आर अबाउट 15 नॅनोमीटर 20 नॅनोमीटर साईज मेड अप टू सब युनिट. हा क्वेश्चन आहे सब युनिट 50s + 30 विच टुगेदर बॉन्ड 70s. मग एक MCQ आहे. प्रोकॅरियोटिकमध्ये जो 70s रायबोझोम आहे त्याचं सब युनिट काय आहे? 50s + 30s. इथं बेरीज करू नका, हे सब युनिट आहे. काय म्हटलंय? आणि रायबोझोमचं फंक्शन आहे, रायबोझोम आर फंक्शन फॉर सीट फॉर प्रोटीन सिंथेसिस. आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीन पाहिजे ते प्रोटीन बनवायचं काम कोण करायलंय? रायबोझोम. दिसाले का बघा? हे आमच्याकडं लार्जर युनिट काय आहे सांगा? मी सांगतो, मला तुम्ही सांगायचं आहे. हे ए कुठला आहे सांगा? लार्जर युनिट. बी आहे स्मॉलर युनिट. टाका ऑप्शन कमेंटमध्ये टाका. आता एक महत्त्वाचं आहे की 2018मध्ये नीटमध्ये 2018ला गेला 2018चा प्रश्न होता. बुक काढून चेक करा. सेव्हरल रायबोझोम अटॅच टू सिंगल. एक सिंगल माझ्याकडे हा एक mRNA. हा काय माझ्याकडं? mRNA. ह्या एका mRNAवर सेव्हरल म्हणजे भरपूर, मेनी भरपूर असं या ठिकाणी रायबोझोम जोडल्यात. 1 2 आणि हे सर्वजण काय करतात? प्रोटीन बनवतात. मला काय म्हणणार?
सेव्हरल रायबोझोम अटॅच सिंगल mRNA टू फॉर्म अ चेन कॉल्ड पॉलिझोम ऑर पॉलीबॉडी. हा MCQ 2018ला विचारला होता. रायबोझोम फॉर पॉलिझोम ट्रान्सले. आता तुम्हाला माहीत असेल की एक प्रश्न असतो आपल्याला 10th क्लासमध्ये तुम्हाला विचारला असेल की DNA पासून mRNA बनणे ह्याला म्हणतोय आपण ट्रान्सलेशन शब्द वापरतो. काय वापरला आपण? ही DNA पासून mRNA बनणे ह्याला काय म्हटलं आपण? ट्रान्सलेशन. आणि mRNA पासून प्रोटीन बनणे ह्याला काय म्हटलं आपण? ट्रान्सलेशन. बघा पाहिजे तरी इमेज आहे बघा, दिसाले बघा तुम्हाला की आपल्याकडे काय आहे? एक सिंगल mRNA आहे. हा आहे सिंगल mRNA. हा सिंगल आहे mRNA. आणि ह्याच्यावर काय आहे की अनेक रायबोझोम जुळलेले आहेत. बघा हे 1 2 आणि सर्वजण काय करतात? प्रोटीन बनवतात. याला म्हटलं ते प्रोटीन बनवलं जाते. एक वेगळा लास्ट एक भाग आहे इन्क्ल्युशन बॉडी. काय लिहिले बघा की इन्क्ल्युशन बॉडी म्हणजे काय आपण या ठिकाणी बघायचं. बघा इन्क्ल्युशन बॉडी झाला. आता आपल्याला या ठिकाणी निझोझोम, क्रोमॅटोपोर, रायबोझोम सगळं पूर्ण झालं आहे. एक नवीन एक पॉईंट बघूया. इन्क्ल्युशन बॉडीचा अर्थ काय आहे बघूया आपण. इन्क्ल्युशन बॉडी रिझर्व मटेरियल इन प्रोकॅरियोटिक सेल आर स्टोर इन सायटोप्लाझम इन द फॉर्म ऑफ इन्क्ल्युजन बॉडी. की प्रोकॅरियोटिकच्या सायटोप्लाझममध्ये रिझर्व काही शिल्लक काही मटेरियल ठेवलं जाते आणि हे जे शिल्लक मटेरियल ठेवलं जाते याला म्हटलं आहे इन्क्ल्युजन बॉडी. दीज आर नॉट एनी मेम्ब्रेन. इन्क्ल्युजन बॉडीला मेम्ब्रेन नाही. कारण लक्षात ठेवा प्रोकॅरियोटिकमध्ये फक्त एकच मेम्ब्रेन आहे. ती कोणती आहे? सेल मेम्ब्रेन. रायबोझोमला स्वतःची मेम्ब्रेन नाही आहे. त्याच पद्धतीनं जे प्रोकॅरियोटिकमध्ये रिझर्व मटेरियल ठेवलेलं आहे त्याला बाहेरून मेम्ब्रेन नाही आहे. दीज आर नॉट बाउंडेड एनी मेम्ब्रेन. लाईज फ्री इन सायटोप्लाझममध्ये फ्री आहे. मग ते काय काय कंटेन आहेत बघा. फॉस्फेट ग्रॅन्युल्स, सायनोफायसिन ग्रॅन्युल, ग्लायकोजन स्टोर मटेरियल, स्टार्च. त्याचबरोबर एक क्वेश्चन विचारला जातोय की गॅस व्हॅक्यूल फाउंड इन ब्लू ग्रीन अँड सल्फर ग्रीन फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. ब्लू ग्रीन अल्गीमध्ये गेला. अल्गीपेक्षा बॅक्टेरिया शब्द आहे तर तुम्हाला गॅस व्हॅक्यूल पाहायला मिळतात. बघा काय आहे बघा हे इन्क्ल्युजन बॉडी. सायटोप्लाझमच्या आत तुम्हाला काही धब्बधब्ब स्ट्रक्चर दिसाले बघा. डॉट किंवा अनेक आहे आपल्याकडे इमेज. इथं बघा ही एकदम परफेक्ट आहे. बघा की आम्ही काय करवले इन्क्ल्युजन बॉडी. बघा से सायटोप्लाझम आहे. आत तुम्हाला स्ट्रक्चर दिसाले बघा ही गोल. ही सर्व जे आहेत ह्याला काय म्हणायचं? यांना स्वतःची मेम्ब्रेन नाही आहे. ओके, यांना स्वतःची मेम्ब्रेन नाही आहे. द इन प्रोकॅरियोटिक क्लोरोप्लास्ट absent but in place मेम्ब्रेन लॅमेली आर प्रेझेंट. प्रोकॅरियोटिकमध्ये कोणताही सेल ऑर्गनल्स नाहीत, कोणतेही पेशी अंगिके नाही आणि क्लोरोप्लास्टचा संबंध फोटोसिंथेसिस बरोबर येतोय. बरोबर आहे. तर ह्यासाठी फोटोसिंथेसिस करण्यासाठी त्यांच्याकडे काय होतं? क्रोमॅटोफोर होतं. आणि या क्रोमॅटोफोरला फोटोसिंथेटिक लॅमेला सुद्धा म्हटलेलं आहे. NCERTमध्ये काय म्हटलं आहे? क्रोमॅटोफोर. इन प्रोकॅरियोटिक क्लोरोप्लास्ट absent but in place its some membrane lamellae present which process photosynthesis. These lamellae known as photosynthetic lamellae or chromatophore. सरळ म्हटलं आहे की फोटोसिंथेसिसची प्रोसेस कोण करायला प्रोकॅरियोटिकमध्ये? क्रोमॅटोफोर. क्वेश्चन विचारलातील क्रोमॅटोफोर इज ॲनालॉगस म्हणजे समान स्ट्रक्चर आणि फंक्शनमध्ये समान जे आहे किंवा फंक्शनमध्ये समान स्ट्रक्चर आहे. फोटोसिंथेसिसचं काम जे क्लोरोप्लास्ट करतोय तेच काम क्रोमॅटोफोर करतोय. म्हणून ह्याला काय म्हटलं आपण? दोन्ही स्ट्रक्चर जे आहे
ॲनालॉगस, पण तो क्लोरोप्लास्ट तुम्हाला युकॅरियोटिकमध्ये पाहायला मिळते. म्हणून तिने वापरलं की क्रोमॅटोफोर ॲनालॉगस टू थायलाकॉइल ऑफ क्लोरोप्लास्ट. आता तुम्ही म्हणाल सर थायलाकॉइल काय आहे, जर थोडासा वेट करायला लागणार आपल्याला. ओके, तर काय झालं बघा की बघा हे जो भाग जो चालला आहे थोडंसं आपण लक्ष दिलं, समजावून घ्यायचा प्रयत्न केला तर येणार आहे, नाहीतर अवघड वाटत जाणार आहे. तर काय झालं बघा, सायटोप्लाझ्मिक मुवमेंट जो प्रोकॅरियोटिक आहे, सेल मेम्ब्रेनच्या आत काय आहे, फ्लुइड आहे, त्याला सायटोप्लाझम म्हटलं, तर तिची पण मुवमेंट पाहायला मिळते. पण याला म्हणते प्रोटोप्लाझ्मिक मुवमेंट. सायक्लोसिस शब्द वापरला आहे, सायक्लोसिस एक शब्द वापरला येईल, सायक्लोसिस. जसं जे पाणी आहे पाण्यामध्ये आत मुवमेंट पाहायला मिळते, तशीच मुवमेंट आम्हाला युकॅरियोटिकमध्ये पाहायला मिळते, पण प्रोकॅरियोटिकमध्ये पाहायला मिळत नाही. बघा, प्रोटोप्लाझ्मिक मुवमेंट ॲब्सेंट इन प्रोकॅरियोटिक MCQ, मग प्रेझेंट इन युकॅरियोटिक MCQ. बरोबर आहे, हा क्वेश्चन विचारू शकतील तुम्हाला. अनेक शब्द वापरला आहे की तिने म्हटल्यात की प्रोटोबॉइंट मीन्स टू अटेम्प्ट टू द सिंथेसिस प्रोकॅरियोटिक सेल इन द लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये जर तुम्ही प्रोकॅरियोटिक सेल बनवत असेल तर त्याला प्रोटोबॉइंट शब्द वापरला जाऊ शकतो. लास्ट पॉईंट आहे, हा फक्त काय करायचा आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढायचा आहे. तर बघा आपल्याला काय दिसाले, इन प्रोकॅरियोटिक DNA RNA 1:1, व्हाईल इन युकॅरियोटिक प्रोकॅरियोटिकमध्ये जे DNA आणि RNA 1:1 आहे, व्हाईल युकॅरियोटिक 1:2 आहे, आणि युकॅरियोटिकमध्ये 1:1. हे ॲडनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन आपल्याला आता समजला नाही, बायोमॉलिक्युल्समध्ये समजेल. बरोबर आहे. पॉलिसिस्टॅनिक, पॉली म्हणजे मेनी, मोनो म्हणजे 1, याच्यावरून समजलं असेल मेनी 1. जर mRNA प्रोकॅरियोटिकमध्ये जो mRNA एकपेक्षा जास्त जीनची काय करतोय, इन्फॉर्मेशन कॉपी करतोय, त्याला म्हणते पॉलिसिस्टॅनिक. पण युकॅरियोटिकमध्ये जो जिनोम आहे कॉम्प्लेक्स आहे, जटिल आहे, आणि त्यामुळं mRNA एकावेळी एकाच जीनची कॉपी करतोय, एकाच जीनची माहिती काय करतोय, कॉपी करतोय, त्याला म्हणतोय आपण मोनो. हो MCQ आहे हे 12मध्ये 12वीच्या ह्याच्यात येणार आहेत क्वेश्चन. मॉलिक्युलर बायोलॉजी, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्सी. 1 लिंकेज ग्रुप प्रोकॅरियोटिक, मोर लिंकेज ग्रुप युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक जीन आहे कंटिन्युअस, एकाच वेळी सर्व जीनची माहिती घेतली जाते, आणि स्प्लिट जीन आहे युकॅरियोटिक. तर इथे एक्झॉन आणि एंट्रॉन दोन्ही माहिती पाहायला मिळतात. एक्झॉन कामाची म्हणजे आपण प्रोटीन बनवायची, एंट्रॉन काही आहे कामाची नाही आहे. तर अशा प्रकारचा ही माहिती तुम्हाला पाहायला मिळते. तर इथं आपला हा लेक्चर काय होतोय, कंप्लीट होतोय. ओके, स्टॉप करूया आपण.